हॅलो एव्हरीवन. आज आपण बघू रिझोल्युशन ऑफ वेक्टर अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. रिझोल्युशन ऑफ वेक्टर अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. बघा, इफ आर एक्स आर वाय आर झेड आर द रेक्टँग्युलर कंपोनंट्स ऑफ आर अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस ऑफ अ रेक्टँग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम इन 3 डायमेन्शन्स देन काय येईल, वेक्टर आर 3 डायमेन्शन आरला 3 डायमेन्शनमध्ये डिवाईड करायचं आहे, इज इक्वल टू आर एक्स प्लस आर वाय प्लस आर झेड. वेक्टर आहे, याला मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टरमध्ये लिहू. वेक्टर आर इज इक्वल टू आर एक्स, इथे बार द्यायचं नाही कारण मॅग्निट्यूड आहे, युनिट वेक्टर आर वाय जे कॅप आर झेड के कॅप. तर याचं मॅग्निट्यूड काय झालं, मग इट इज मॅग्निट्यूडला मॉडच्या मध्ये लिहायचं. मॉड ऑफ वेक्टर आर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आर, हे आणि हे इक्वलच आहे, सेमच दोन्ही लिहिता येईल. इज इक्वल टू काय येईल मग फॉर्म्युला, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट. हा फॉर्म्युला मॉड आरचा फॉर्म्युला समोर आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये वापरायचा आहे. आता बघा, नाव इफ 2 वेक्टर्स आर इक्वल then their corresponding components are also equal. आता वेक्टर आर सारखा सेम वेक्टर दुसरा आर असेल, आर आणि इकडे सपोज एस असेल, तर दे 2 वेक्टर्स आर इक्वल इफ देअर करस्पॉन्डिंग कंपोनंट्स आर इक्वल. हे करस्पॉन्डिंग कंपोनंट्स जर इक्वल असेल तर ते वेक्टर आर आणि वेक्टर एस इक्वल राहील. किंवा जेव्हा इफ 2 वेक्टर्स आर इक्वल देन देअर करस्पॉन्डिंग कंपोनंट्स आर इक्वल. अँड अपोजिट पण त्याच्या येईल, इफ their corresponding components are equal then 2 vectors are equal. If corresponding components of 2 vectors are equal then that 2 vectors are equal. 2 vectors are equal. बघा, इफ एक्झाम्पल वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी आहे, तर त्याचे करस्पॉन्डिंग कंपोनंट्स कसे लिहिता येईल, याला या 3 वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहू. ए एक्स आय प्लस ए वाय जे प्लस ए झेड के इज इक्वल टू बीला पण सेम लिहायचं अलॉंग विथ 3 ॲक्सेस, बी एक्स आय प्लस बी वाय जे प्लस बी झेड के. आता याच्यावरून इफ दिस 2 वेक्टर्स आर इक्वल देन कंपोनंट्स दिस इज इक्वल टू दिस. कंपोनंट मीन्स ए एक्स इज इक्वल टू बी एक्स येईल, ए वाय इज इक्वल टू बी वाय येईल आणि ए झेड इज इक्वल टू बी झेड येईल. ए झेड इज इक्वल टू बी झेड येईल. आणि अपोजिट पण येईल, इफ त्यांचे कंपोनंट्स इक्वल असेल तर ते 2 वेक्टर इक्वल असतील. ठीक आहे. तर याच्यावर बेस्ट आपण 2 एक्झाम्पल पाहू. पहिला एक्झाम्पल आहे, इट इज दिस इज ऑल्सो page number 21. C 2.4. Find unit vector in the direction of
वेक्टर 3i + 4j. युनिट आधी वेक्टर दिलेला आहे, इथे लिहू लेट v कन्सिडर करू. वेक्टर v इज इक्वल टू 3i + 4j कॅप. काय फाइंड करायचा? फाइंड युनिट वेक्टर. युनिट वेक्टर फाइंड करायचं आहे म्हणजे आपल्याला याला इक्वेशनला लिहू आधी. वेक्टर इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर इंटू युनिट वेक्टर अल्फा घेतला आहे. युनिट वेक्टर फाइंड करायचं आहे म्हणजे आपल्याला अल्फा फाइंड करायचा आहे. तर अल्फा लिहिता येईल, अल्फा कॅप इज इक्वल टू वेक्टर v अपॉन मॉड ऑफ v. वेक्टर v इथे दिलेला आहे, आपल्याला मॉड ऑफ वेक्टर काढायचा आहे. तर येईल मॉड ऑफ v इज इक्वल टू v, सेमच आहे. तर येईल स्क्वेअर रूट ऑफ कंपोनंट स्क्वेअर. कंपोनंट आहे फर्स्टचा 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 3 3 जा 9, 4 4 जा 16. 16 plus 9 is 25 and square root of 25 is 5. Therefore mod of v is equal to 5. याला इक्वेशन आपल्याला युनिट वेक्टर फाइंड करायचं आहे, याच्यामध्ये ठेवू 3. Therefore 2 becomes, therefore alpha cap is equal to vector v means 3i plus 4j अपॉन दिस 5. हे झालं आपलं लास्ट आन्सर. पण आता या 5ला डिनॉमिनेटरला आपण स्प्लिट करून घेऊ. अल्फा इज इक्वल टू 3/5 आय कॅप प्लस 4/5 j cap. This is our required solution, means we got here unit vector of vector p. Now see second example. Given is a vector a is equal to I plus 2j and b is equal to 2i plus j. What are the magnitude of two vectors? Are these vectors equal? आता मॅग्निट्यूड काढू आधी. a is equal to आहे I cap plus 2j cap and b is equal to 2i plus j cap. Magnitude of a is equal to स्क्वेअर रूट ऑफ इथे 1 आहे, 1 स्क्वेअर प्लस 2 आहे इथे 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू वेक्टर 5. सिमिलरली मॉड ऑफ b इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कंपोनंट ऑफ i 2 स्क्वेअर प्लस कंपोनंट ऑफ j इज 1 स्क्वेअर. मग इथे येईल 4 प्लस 1 इज इक्वल टू वेक्टर 5. Now vector magnitude of a is equal to magnitude of b and that is vector 5. Means magnitude of a and b are equal. Now magnitude are equal. Are these vectors equal? magnitude equal आहे, तर आपल्याला आणखी एक गोष्ट फाइंड करायला लागेल. नाव कंपोनंट्स पण इक्वल असायला पाहिजे त्यांचे. ए एक्स वेक्टर एमध्ये बघा, ए एक्सचं कंपोनंट आहे 1, इथे 1 आहे. ए वायचं कंपोनंट आहे 2 आणि वेक्टर बीमध्ये बी एक्सचं कंपोनंट आहे 2 आणि बी वायचा कंपोनंट आहे 1 बी वायचा. आता बघा ए एक्स इज इक्वल टू बी एक्स आहे का? ए एक्स इज इक्वल टू बी एक्स आहे का? नो, दीज आर नॉट इक्वल. सिमिलरली ए वाय इज नॉट इक्वल टू बी वाय, मीन्स देअर कंपोनंट्स आर नॉट इक्वल. मॅग्निट्यूड इज इक्वल बट देअर कंपोनंट्स आर नॉट इक्वल. म्हणून वेक्टर ए आणि वेक्टर बी आर नॉट इक्वल. देअरफॉर वी हॅव टू राईट components of vector A
and vector b are not equal, therefore two vectors are not equal. therefore इथे आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला. म्हणजे वेक्टर ए इज अँड वेक्टर बी आर नॉट इक्वल.